बघितलं बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई अगं कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता काठी घेऊन गेली. पण ते बाळ आपल्या याला सांगू लागलं, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती. कृष्ण सांगू लागला, आई मी माती खाल्लीच नाही. अगं बळीराम दादा खोटं बोलतोय. यशोदा माता म्हणते, कृष्णा अरे बळीराम दादाने तुला माती खाताना बघितले. कृष्ण म्हणतो, आई अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना. कितीही चांगलं काम करा, तो चांगलं बोलतो का? प्रमाण नाही त्याला. बळीराम दादा माझा बेटाला आणि तोही माझा पक्षपाती, तो माझा पक्षपात करणारा, माझ्याविषयी काही चांगलं बोलणार आहे. कृष्णा अरे बाकीचे सगळे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाल्ली नाही, आई ते सगळे खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्याला सांगत होता आई मी माती खाल्लीच नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती होतं माहितीये? तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, दार आणि हे चोपदार बघा इतकं वय झालंय त्यांचं, पण काय नाचतायत त्याला म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपलाव जगी. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत. कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. आता इथे बसलेल्या मायबापांनी मला एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाले ना विसरल्या, 7-8 महिन्याचं. मग 7-8 महिन्याचं मूल कधी बोलतं का हो? तो रांगताना फडाफड बोलत होता, सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हणजे कृष्णा सगळे खोटं बोलतात, मी मान्य करते बाळा, पण तुझ्या तोंडाला सगळी माती लागली त्याचं का? म्हणून मारावं या तिने उगा दिली काठी आणि भुवन ती कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा आहे ते कळालं नाही. तुकोबारे म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार हो? वर्षातून 2दा जाऊ, कारण का त्याची आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी? आषाढी आणि बोलत चला, तुम्ही बोलले का अर्ध पाकिट तुम्हाला. आषाढी आणि कार्तिकेला. बरं आषाढी कार्तिकेला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटायला येतात, मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आपण आषाढी यात्रेला जर पंढरपूरला गेलो 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो.
आपण देवाच्या जवळ गेलो, काही काही लोक देवाचे फक्त पाय बघतात, तर तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक देवाचा चेहरा बघतात, तर तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही, तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठे असणार हो. मग तो भगवंत आपल्याला कळणार कसं काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये भाव महत्वाचा आहे. देव कुठे राहतो? एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. प्रकाष्ठे विद्यातो देवो न पाषाणे च मृण्मयी भाविही विद्यातो देवो तस्मात् भावही कारणम्. देव आहे तो भक्ताच्या शुद्ध भावामध्ये, म्हणून शुद्ध भावाने शुद्ध अंतःकरणाने संत महात्मे म्हणतात आम्ही त्या देवाला शरण गेलो तसं तुम्हाला सुद्धा जायचं. कारण का? अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं, पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेवटी वाकडी ती काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. बघा, एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती, सुया गे बिबा गे दामन गे पोत गे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली भिवंडीवरून. तुमचं प्रमाण बरोबर आहे, फक्त दुष्टांत संपल्यावर प्रमाण घेत जा. ही बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे बिबगे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. असं म्हणजे जमलं मला. ती बाई रस्त्यानं चालली होती, तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण? म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्याने जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करीन तर हिच्याशीच. कुणाशी? महिला मंडळ, त्या सुईवाली असं म्हणायचं. तिथे काय राजा बोलले दल हले. राजा तसाच तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला, तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा अरे माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडंसं दोन शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला का हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? की म्हणते माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो? अहो द्यायचं असेल तर हो बरं, नाही तर नाही बोला. बरं बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आला ना, सांगितलं की काही चिडू नका, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लावलं. आता लग्न लागल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी गावोगावी टिकल्या बांगड्या घेऊन फिरणारी राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची वा वा वा, काही महिला हुशार आहे.
राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानं तिथं काही विषय हो, तिला कुठलंच काम करायचं नाही. कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, पाणी नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. एका जागी बसून गोड लागे ना. बरं, दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पकवानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कड फोडून द्यायचे. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? म्हणजे मी घेऊ का तुम्ही मावशी घेता? तुम्हीच घेऊ. बरं, मी नाव घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला काम येईल. बरं, फार चांगलं नाव आहे, ऐका. बाई कशा कांटाव करून बसले, घ्यायचंय का? नक्की घ्या, ऐका. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, ओ आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना कुणाचा नाव राहीना, हिंडणे राहीना कुणाचा नाव आधी होता वाग्या दैव योगे झाला